माझ्या भाग्याचं माझ्या सौख्याचं लीण सोन्याचं माझं कुंकू रोज पूजिते रोज जपिते लाख मोलाचं माझं कुंकू हा 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 कुंकू मन माझे घर झाले त्याचे मोर स्वप्नाचा दारी नाचे शब्द त्याचे अमृताचे स्पर्श त्याचे चांदण्याचे त्याच्या श्वासाचे त्याच्या डोळ्याचे गुज सांगते माझं कुंकू हा 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 कुंकू हा 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 कुंकू मला थोडा वेळ हवाय. माझ्या मनात हे जे वादळ घोंगावते ते शमवण्यासाठी मला थोडा वेळ हवाय. मी थोडी कन्फ्यूज आहे की तुला तुझ्या वयाप्रमाणे वागवायचं की मानाप्रमाणे. मला परशूचा फोन आला होता. मला म्हणाला की माझं वकीलपत्र घेशील का. घड्या माझे बाबा आणि आर्यनची आई जगात काही झालं ना तरी ते आम्हाला एकत्र येऊ देणार नाही. ही अहिल्या किल्लेदार बाई कशी आहे रे. मी जर लग्न केलं ना तर आर्यनशीच करीन नाहीतर आयुष्यभर घरात बसून राहीन. बाईसाहेबांचा मूड चांगला असेल तर आत येऊ का? असं काय म्हणतेस? ये ना. नाही, सकाळी तुम्ही खूप उखडलेल्या होता म्हणून म्हटलं जरा पाहावं, परवानगी घ्यावी, मूड चांगला असेल तर भेटायला यावं. आय एम सो सॉरी, पण मी तुझ्यावर चिडले नव्हते. मी त्या मोलकर्णीवर काय नाही ग. तू इथे आत्ताच आलीयस ना, तुलाही हळूहळू कळेल. तिची लायकी तीच आहे. ती आणि तिचा तो भिकारडा भाऊ दोघेही. अगं हो, किती चिडचिड करतेस. आणि तू जरा जास्त करतेस नाही वाटत का तुला? हे तू नाही मला सांगायचं हा. मी तुझ्यापेक्षा मोठी आहे हे लक्षात ठेव. आता तू माझ्याशी भांडणार आहेस का? अगं मी तुझ्याबरोबर भांडत नाहीये. मी तुला समजावण्याचा प्रयत्न करते. त्या भावा बहिणींपासून लांब राहा. त्यांच्याशी छान छान बोलण्याची अजिबात गरज नाही हा. आणि सर्वात महत्वाचं म्हणजे ती वेडी सुमित्रा, तिच्यापासून तर 4 हात लांब राहायचं. काय चाललंय बहिणी बहिणींच्या गप्पा. काय राधिका काय चाललंय. नाही, अहिल्या मला इथल्या प्रेक्षणीय स्थळांची माहिती देत होती. म्हटलं जरा फिरून यावं. अगदीच. उद्या सकाळी लवकर उठून बीचवर जा. आईला घेऊन जा तिला. आणि उद्या सकाळी लवकर जायचं असेल तर मग आत्ता लवकर झोपा, हो की नाही. हो, निघतच होते मी. आली बाय. अच्छा जीजू, गुड नाईट. गुड नाईट. बाय. कमाल आहे तिची. जितकी डिप्रेस्ड आहे तितकी दिसत नाही आहे. तुमच्या जानकी आणि सुमित्रासारखी गळा काढून रडत नाही म्हणून ती डिप्रेस नाहीये असं होत नाही. कळलं ना. पण मी असं काही म्हणलंच नाहीये. मी खरंच म्हणतोय. जेवढी आहे तेवढी डिप्रेस ती खरंच दिसत नाही. धीर्याची आहे तुझी बहीण. वास्तविक दुःखाचे डोंगर कोसळलेत तिच्यावर, पण चेहऱ्यावर दिसू म्हणून देत नाही. हसतमुख असते सतत, हो की नाही. नरसिंहा, आलास आणि तसाच चाललास का रे? काही नाही, तू पड, मी नंतर येतो. शहाणाच आहेस.
अरे मुलाच्या हाकेने आईची कधी झोप मोड होते का? ये, काय बोलायचंय तुला? बाई, तुझा तीर्थयात्रेला जाण्याचा निर्णय पक्का आहे. हो. का रे बाबा, नको जाऊ? तसं नाही, पण मला सवयच नाहीये तुझ्यापासून लांब राहण्याची. नाही करमणार मला. लहान आहेस का रे आता? न कर मला. बाई, तू काहीही म्हण, पण मला नाही वाटत तू जावंस असं. जाऊ दे रे मला. खूप ओझी आहेत बघ उरावर. देवाच्या पायापाशी त्यातली थोडी तरी कमी होत आहेत का पाहू दे. कसली ओझी? कोणाचं काय वाईट केलंयस तू? त्या राजनचा चेहरा अजून डोळ्यासमोरून जात नाही माझ्या. त्याच्या आईचे तळतळाट आहेत मला. आपल्या अमृताला जेव्हा मला एवढंच माहिती आहे, जे काही केलंस ते माझ्या भल्यासाठी, माझा जीव वाचवण्यासाठी. म्हणूनच माझं आणि जानकीचं लग्न लावून देण्याचा घाट घातलास. अरे पण माझ्या मुलाचा जीव वाचवण्यासाठी मी दुसऱ्या कुणाच्या तरी मुलाचा जीव घेतलाय. ते पाप आहेच माझ्या माथी. नको अडवूस मला. जाऊ दे, जाऊ दे. ठीक आहे, ठीक आहे, जा तू, पण स्वतःला सांभाळ. माझा जीव सोबत घेऊन चाललीस तुझ्या. बनवतोस का रे म्हातारीला? तुझा जीव जानकीमध्ये अडकलाय, मला काय माहिती नाही? नरसिंहा, एक मागितलं तर देशील? मागून तर बघ. सगळी सुख तुझ्या पायाशी आणून टाकतो की नाही ते पहा. असं? मग मला पुन्हा एकदा आजी होण्याचं सुख दे. देशील? काय हे आतेबाई, झोप, झोप तू आता. तीर्थक्षेत्राचे वेध लागले तरी घरातले पाश काही सुटत नाही. हवा चालली पंढरपुरा, वेशीपासून आली घरा. घर, मुलं, नातवंड, हेच माझं पंढरपूर आहे. आर्यन, तुझी काय चुळबुळ चालली आहे? माझ्याशी काही बोलायचं आहे का तुला? अमृता आणि नरसिंह हे दोन विषय सोडून तू माझ्याशी कुठल्याही विषयावर बोलू शकतोस. नाही मामा, या दोन्हीपैकी कुठल्याही विषयावर बोलायचं नाहीये मला. अरे वा, म्हणजे हे दोन विषय सोडून तुझ्या आयुष्यात आणखीन विषय आहे बोलण्यासारखे? मामा, मला ना गोव्याला ट्रिपला जायचंय माझ्या मित्रांबरोबर. म्हणजे हॉस्टेलचे सगळे फ्रेंड्स आहेत, त्यांच्याबरोबर जायचंय. एवढंच विचारायचं होतं तुला? आणि त्याच्यासाठी तुझी चुळबुळ चालली आहे? ओके,
कोण कोण मित्र चाललेत? हा कोण कोण मित्र चाललेत? नाही मम्मा, म्हणजे तू नाही ओळखत त्यांना. माझ्या हॉस्टेलवरचे फ्रेंड्स आहेत ना सगळे, रूममेट्स, रूम पार्टनर्स आहेत सगळे. माझा तुझ्यावर पूर्ण विश्वास आहे, त्यामुळे खोलात जाऊन मी तुला जास्त प्रश्न विचारणार नाही. पण खरं सांगू, माझ्या मनात कुठेतरी संशय आहे. तू अजिबात घाबरू नकोस मम्मा. तू काळजीत पडशील अशी कुठलीही गोष्ट माझ्या हातून घडणार नाही. आणि मम्मा, थँक्यू सो मच मला परमिशन दिल्याबद्दल. इट्स ओके. तू गोव्याला चाललायस ना, मग मी सांगते त्या हॉटेलमध्ये राहा. अतिशय छान 5 स्टार हॉटेल आहे, छान ट्रीटमेंट मिळेल तुला. मम्मा, तू पण ना. अगं 10 बाय 10च्या रूम मध्ये राहणारे आम्ही सगळे मित्र. त्या 5 स्टार हॉटेलच्या रूम मध्ये ना झोप नाही लागणार आम्हाला. आणि तसंही आम्ही ना तिकडे धमाल करायला चाललोय, एन्जॉय करायला चाललोय बस. तुझ्या एखाद्या मित्राचं नाव तरी सांग. अजूनही माझा संशय येतोय ना. पण हे बघ मम्मा, तू अजिबात काळजी करू नकोस. मी एक काम करतो ना, रोज दिवसातून कमीत कमी 2दा-3दा तरी तुला फोन करायचंय. मग तर झालं. थँक्स मम्मा. शिव, काय पाहते? काय आहे? चितलंय का तिकडे? चितलं पाहते? हा? ग कोण कोण काय बोलतंय? हे बघ, कोण आला? लहान मुलं किती निरागस असतात ना. कारण लहान मुलं ही देवाचं दुसरं रूप असतात. हो, काय ग शोना, तुम्हाला खूप आवडतात लहान मुलं? कुठली बाई असेल जिला लहान मुलं आवडत नसतील? मग तुम्हाला मूलबाळ? नाही, म्हणजे खूप इच्छा होती आमची, पण मला चिवशी खेळायला खूप आवडतं. ही परशुराम किल्लेदारांची मुलगी आहे ना? इट्स ओके जानकी, एवढं ऑकवर्ड फील करू नकोस. मला अहिल्याने सांगितलंय सगळं. मग तिची आई आली असेल ना? हो, आली आहे. अगं मग बोलव ना त्यांना, की मी जाऊ आज, मला भेटायचं त्यांना. नाही, नको. म्हणजे त्याची तब्येत थोडी बरी नाही आहे ना, म्हणून. का? काय झालं? म्हणजे अहिल्याने मला थोडं सांगितलं होतं, पण तुला सांगायचं नसेल तर इट्स ओके. नाही, तसं नाही. लपवण्यासारखं काहीच नाही आहे त्याच्यात. त्याची मानसिक अवस्था थोडी बरी नाही आहे, म्हणून आम्ही तिला भेटत नाही, तिला त्रास नको व्हायला म्हणून. मग हिचं सांभाळ कोण करतं? मी आहे ना, आता मी तिची आई. मग असं समज आजपासून हिच्या 2 आया आहेत, कारण मला लहान मुलं खूप आवडतात. काय झालंय काय? चेहरा एकदम खुललाय तुमचा. काय विशेष?
काय झालंय तुम्हाला आज? तुला आठवत होतो. मला आठवत होतात म्हणजे? किती किती सुंदर दिसत होतीस तू. वेड लावलंस तू मला. तुझे डोळे, तुझे हात, तुझे ओठ. बस. खरंच जानकी, प्रेमात पडलोय मी तुझ्या. तुम्ही पण ना. मला जाऊ देत, मला काम आहे. आज कुठेही जाऊ देणार नाही मी तुला. मला आत्याबाई बोलवत होत्या मगाशी. बस. अगं, आत्याबाईंची इच्छा पूर्ण करण्यासाठीच मी तुला थांबवतोय ना. कसली इच्छा? काय बोलताय तुम्ही आज? सांगतो. जानकी, आत्याबाई मला सांगत होत्या तिला अजून एक नातवंड हवंय. आता तिची इच्छा पूर्ण करणं ही आपली जबाबदारी नाहीये का? कसं काय बोलवतो काय माहित. हॅलो, कोण बोलतंय? मला वाटलं होतं की माझा नंबर तुमच्या मोबाईलमध्ये सेव्ड असेल. आर्यन सरतापे बोलतोय. आज आपण जिथे भेटलो तिथेच मला उद्या भेटा. आता मला तुमच्याशी जरा बोलायचं. काय ग म्हणल्या? एवढ्या रात्री कोणाचा फोन आहे? काही नाही, रॉंग नंबर होता. तुम्ही झोपा ना. हां. काय रे, एवढ्या रात्री कोणाशी बोलत होतास? ते मित्राशी बोलत होतो का एका. ते गोव्याच्या ट्रिपचं ठरवत होतो. काय नाव म्हणालास त्याचं? मामा, एवढ्या रात्री तू हे विचारायला आलीस? नाही रे, पाणी प्यायला चालले होते. तुझा आवाज ऐकला म्हणून थांबले. तुझ्याही रूम मध्ये पाणी नाहीये? आणू का मी? नाही नको, मी घेते. नाही मामा, तू थांब, मी आणतो. अरे मी घेईन ना. अहिल्या, वैरी साहेब, पांडू म्हणत होता की तुम्हाला बोलायचंय माझ्याबरोबर. हो, वाकनीस काका अमृताला पळवून नेलं त्या प्रकरणाची मोराजकर साहेब चौकशी करतायत. पण ही गोष्ट आपण सगळेच जण विसरून गेलोत. तुम्ही काय बोलत आहात मला काहीच समजत नाहीये. तुम्ही ताईचे वडील पुजारी काका, ते कुठे काहीच माहिती नाहीये. अहो, पण परशु शेठ तर म्हणत होते की ते तीर्थयात्रेला गेलेत म्हणून. कोण म्हणत होतं? परशु शेठ. वैरी साहेब, तुम्हाला नक्की काय म्हणायचंय? पुजारी काकांना मला एवढंच म्हणायचंय, याचा तपास व्हायला हवा. मागे मी रमावतीला गेले होते ना, तेव्हा मी शेजारी पाजारी चौकशी केली. तिकडचे एक काका मला म्हणाले की पुजारी काका सुमिताईला भेटायला मुंबईला यायला निघणार होते आणि अचानक कोणाला न सांगता सवरता तीर्थयात्रेला निघून गेले. वाकनीस काका त्यांच्या मुलीला, आणि तेही अशा वेळी तिला वेड्यांच्या इस्पितळात ठेवलेलं असताना, ते बघायला येणार नाही, तीर्थयात्रेला निघून जातील.
आणि आणि आतापर्यंत त्यांचा फोन सुद्धा नाही आलेला. मोहिनी साहेब, तुम्ही म्हणताय ते जर आपण खरं मानून चाललो तर म्हणजे परशू शेठने पुजारी काकांना मला याबद्दल काही बोलायचं नाही, कल्पना सुद्धा करायची नाहीये. हा सगळा तपास पोलिसांनाच करू द्या त्यांच्या पद्धतीने. सुमित्रा वहिनींना काय सांगितलं? तेच की पुजारी काका तीर्थयात्रेला गेलेत म्हणून. भलतं काहीतरी सांगून तिच्या डोक्याला भोंगा नको. ठीक आहे, मी बोलतो मोरजकर साहेबांशी, ते त्यांच्या पद्धतीने तपास करतील. येतो मी.